पडत असत। शिलाहार काळातील स्थापत्याची कल्पना अंबरनाथच्या आणि लोणारच्या मंदिरांवरून आपल्याला करता येते। ही मंदिरे भूमिज शैलीची असून प्रवेशद्वार, अंतराळ, गर्भगृह आणि वर वर चढत जाणारं शिखर अशा प्रकारच्या तारकाकृती शैलीतून बांधलेली दिसतात। या मंदिरावरचे शिल्प अतिशय मनोवेधक आणि सौंदर्याने परिपूर्ण होते। अंबरनाथच्या मंदिरात देवदेवतांच्या बरोबर अप्सरा, सूरसुंदरी यांच्याही लोभस मूर्ती पाहायला मिळतात। लोणारचे मंदिर आपल्या गतवैभवाची साक्ष देत अजूनही उभे आहे। आपल्या या शहरात श्रीधर, महिषासुरमर्दिनी, गणपती, विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या सुंदर मूर्ती सापडल्या आहेत। यातील काही मूर्ती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आहेत, तर काही मूर्ती आपल्याला ठाण्यातच बघायला मिळतात। ठाण्याजवळच्या मोगरपाड्यात विष्णूची अतिशय सुंदर भग्न मूर्ती आहे। चतुर्भुज असलेल्या या मूर्तीचे फक्त 3च हात अवशिष्ट आहेत। एका हातात गदा, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात शंख दिसून येतो। विष्णूचे जानवे ठसठशीत आहे। डोक्यावर मुकुट असून कानात कुंडले आहेत। गेल्या मे महिन्यात गोल्डन डाईज येथे खोदकाम करताना त्रिमुखी शिवाची सुंदर मूर्ती सापडली। ठाण्यातील मूर्तिशिल्पाचा हा अप्रतिम ठेवा आहे। श्री विष्णूंच्या मूर्तीप्रमाणेच सिद्धेश्वर तलावात सापडलेली ब्रह्माची उभी मूर्ती ही शिलाहार शिल्पाचे अत्युत्तम आणि अप्रतिम असे देखणे प्रतीक आहे। ही मूर्ती सुमारे 5 फूट उंच असून सर्व लक्षणांनी युक्त आहे। स्थानक स्वरूपातील ब्रह्मा हा चतुर्हस्त आहे, परंतु आता हे हात अवशिष्ट नाहीत। मूर्तीला 4 मुखे असून समोरच्या बाजूला 3 आणि पाठीमागे 1 मुख आहे। चेहरा अतिशय धीरगंभीर असून डोळे भेदक वाटतात। ब्रह्माने दाढी ठेवली आहे। 4ही मुखांच्या कानात कुंडले आहेत। संपूर्ण मूर्ती सालंकृत असून मस्तका पाठीमागे प्रभामंडळ आहे। दोन्ही पाय समतल आहेत। त्यांच्या बाजूला ब्रह्माच्या सावित्री आणि गायत्री या स्त्रिया आहेत। त्यांच्या समोर ब्रह्माचे वाहन हंस दोन्ही बाजूला डौलाने उभे आहेत। मूर्तीचे आभूषणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत। त्यामध्ये गळ्यामध्ये माला, दंडावर बाजूबंद, कमरेत मेखला, पायामध्ये वाळे असे अनेक अलंकार ब्रह्माने ल्यायले आहेत। ब्रह्माच्या मस्तकावर अतिशय सुंदर असा जटामुकुट आहे। मूर्ती मखरात उभी असून शीर्षस्थानी सिंहमुख दिसून येते। पाठीमागील बाजूस ब्रह्माचे एकच मुख असून ते मात्र अतिशय साधे दाखविण्यात आले आहे। शिलाहारांच्या पाडावानंतर ठाणे परिसरात काही काळ अराजकच होते। त्यानंतर गुजरातच्या अनहिलवाड पाटणवरून बिंबदेव कोकणात उतरला आणि त्याने माहीम हे राजधानीचे शहर केले। बिंबराजांची माहिती केशवाचार्यांनी लिहिलेल्या महिकावतीची बखर या छोट्या ग्रंथात सापडते। सुमारे 1138च्या सुमारास बिंबदेव माहीमजवळ पोचला। बिंबदेवाला ठाणे कोकणचा निसर्ग सुंदर परिसर आवडला। देशातील अनास्था पाहिल्यावर तो उद्गारला, जर या देशी भले लोक असते तर देश वसाहत होईल, म्हणजेच देशाची भरभराट होईल। याच काळात खऱ्या अर्थाने ठाणे आणि माहीमच्या परिसरात अनेक गावे उदयाला आली। हल्लीचे ठाणे शहर अनेक छोट्या छोट्या गावात विभागलेले होते। चेंदणी कोळीवाडा, महागिरी, टेंभी, चरई, कोलबाड, उथळसर, माजीवडे, बाळकुम, कोलशेत, ओवळा, गायमुख, कावेसर, वाघबीळ, कासारवडवली इत्यादी ही छोटी छोटी गावे होती। सध्या पश्चिम व मध्य रेल्वेवर असलेली उपनगरे त्यांची नावेही महिकावतीच्या बखरीत सापडतात। बिंबराजांनी पौराणिक हिंदू धर्माचा पुरस्कार केला। या राजवंशाच्या काळात मालाड म्हणजे त्या काळचे म्हाळजापूर येथला देसला म्हणजेच प्रमुख नायकोजीराव याने केशवाचार्यांच्या आग्रहास्तव धर्मसभा बोलावली। या धर्मसभेचे आयोजन 21 दिवस चालले होते। या धर्मसभेत केशवाचार्याने पहिल्यांदाच महाराष्ट्र धर्म आणि गुरु महिमा यांचे वर्णन केले। ही धर्मसभा अभूतपूर्व ठरली असावी। त्यानंतर सुमारे 1530 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबई, ठाणे, वसई
या उत्तर कोकणाच्या सागरी किनाऱ्यावर हैदोस मांडला आणि आपली सत्ता स्थापन केली। राजकीय आक्रमणाबरोबर धार्मिक प्रसाराची कडवी भावना त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी इथली प्राचीन संस्कृती, मंदिरे, समाज व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली। स्वतःच्या